नमस्कार मंडळी. तर आजचा व्लॉग आहे स्पेशली माझ्या डिलिव्हरीच्या डेचा. डॉक्टरांनी मला 7 मे तारीख दिली होती डिलिव्हरीसाठी आणि आज 7 मे आहे. अजूनही मला कळा आलेल्या नाहीत आणि म्हणूनच आता मी स्वतःच जाऊन ॲडमिट होणार आहे. डिलिव्हरीची डेट उद्या आहे हे समजल्यावर मला रात्रभर झोपच लागली नाही. मस्तपैकी सकाळी उठून जांभळं खाल्ली आणि आमच्या छोट्यांना छानपैकी आंघोळ घातली आणि आवरून घेतलं. मग मी आणि आमचे आम्ही निघालो रुटीन चेकअपला. तेव्हा डॉक्टर म्हणाले तुम्ही ॲडमिट होऊन घ्या. मग 7 तारखेला रात्रीच मी ॲडमिट झाले. थोडं टेन्शन तर होतं, काय होईल, कसं होईल, सीझर होईल की नॉर्मल होईल. बट मनाशी ठरवलं होतं की घाबरून जायचं नाही. रात्रभर कळा येण्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले आणि मी सुद्धा तेवढीच मेहनत घेतली, पण मला काही कळा आल्या नाही. शेवटी 24 तास वाट बघून आम्ही सगळ्यांनी ठरवलं सीझर करायचं. अशा वेळेला तुमची जवळची लोक तुमच्या जवळ असतील तर किती छान वाटतं ना. आणि आईला बघून तर मी तर खूप भारावून गेले आणि सीझर करण्यासाठी हिंमत सुद्धा आली. नॉर्मल डिलिव्हरीसाठी मी खूप प्रयत्न केले, पण काय करणार, शेवटी नशिबात जे असतं तेच होतं. ऑपरेशन चालू असताना थोडी भीती होतीच. मग काय, ओम नमः शिवाय म्हणत म्हणत ऑपरेशन पूर्ण केलं आणि सुंदर असं बाळ माझ्या हातात आलं. तो आनंद काहीतरी वेगळाच होता. पण सीझर झाल्यामुळे जास्त वेळ बाळाला जवळ घेऊ शकत नव्हते आणि हे दुःख एक आईच समजू शकते. बेडवर मी ह्या साईडला आणि बाळ त्या साईडला, खूप दुःख होत होतं. पण दुसरीकडे आई होण्याचं सुख खूप काहीतरी वेगळंच होतं. खरंच मी एक्सप्लेन नाही करू शकत. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक, कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.